आरती चालू आहे, गंगा आरती। हा अनुभव घेण्यासाठी आपल्याला मुंबई वाळकेश्वर इथे यावं लागतं, म्हणजे बाणगंगाची महाआरती बघण्यासाठी। मराठी कोळीचं रक्त आहे ना, त्याच्या तुमच्या मागावी ना आम्ही ते भन्नाट असतं एकदम। 5,500 ते 6,000 दिवे लावायला बघायला भेटणार आहे आणि तयारी चालू आहे पूर्ण। तर मंडळी पाहू शकता आता दिवे सोडतात आहे वाळकेश्वर। हे बघा दर्शन करून घेऊया। हे बँड्स आहेत, हे बँड्स तुम्ही पाहू शकता बाणगंगा आरतीचा। मोठे मोठे VIP लोक येतील त्यासाठी तिकडे मोठे मोठे स्टेजेस बनवलेले तुम्ही पाहू शकता। तुम्ही सर्व सुंदर दिसतात आहे, खूप छानशी तयारी केलेली आहे सर्वांनी एकदम। साड्या, ऑर्नामेंट्स, या मुलाचं हे बाळाचं सगळं ऑर्नामेंट्स सगळं राम भगवान बनवण्याची तयारी करायची। प्रभू श्री रामचंद्र की, प्रभू श्री रामचंद्र की जय। नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। भाई आलोय देव दीपावलीचा म्हणजे बाणगंगा वाळकेश्वरला आणि दरवर्षी प्रमाणे आज सुद्धा आलोय। खूप सारा नियोजन असणार आहे जे तुम्हाला बघायला भेटणार आहे। गंगा आरती असणार आहे, डान्स कथक असणार आहे आणि खूप मजा येणार आहे। माझे पाहू शकता तुम्ही कुंड आणि काय काय कुंड कसं काय तयारी असणार आहे सर्व आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून बघणार आहोत। खूप मजा येते, लोकांना बनारसला किंवा अयोध्याला जावं लागतं देव दीपावलीसाठी, पण आपल्या मुंबईमध्ये वाळकेश्वरला तिथे तुम्ही येऊन अनुभव घेऊ शकता। आणि आज जर ज्याला यायला पॉसिबल नाही तर हे लक्षात ठेवा, जेव्हा आपण कार्तिक मास महिन्याचा त्रिपुरा पौर्णिमा असते, त्रिपुरा पौर्णिमाची दिवशी देव दीपावली साजरी केली जाते पूर्ण भारत देशामध्ये। तसंच आपल्या बाणगंगाला सुद्धा मुंबईमध्ये पण हा फेस्टिवल साजरा केला जातो। लोकेशन दिलेली आहे, तुम्ही इतर वेळे पण येऊन वाळकेश्वरचा किंवा जोशी मठचं येऊन इथे दर्शन करून घेऊ शकता। पण आजचा जो नियोजन आहे ते तुम्हाला बघायला भेटणार, खूप मजा येणार आहे। तर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला कमेंट करा, कारण की याच्या मागे खूप मेहनत असणार आहे, तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर चला, हर हर महादेव। आतमध्ये एंट्री केली आणि आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला संपूर्ण स्टाफ बघायला भेटतंय, मॅनेजमेंट कमिटी बघायला भेटते, बाउन्सर्स टीम आहे। कारण की पब्लिक क्राऊड एवढा असतो ना, त्याच्यामुळं पूर्ण कमिटी जी आहे इकडची सारस्वत ब्राह्मण समाजाचा GSB ट्रस्ट आहे, त्यांनी बाहेरून काही व्हॉलेंटियर्स बोलवलेले आहेत, त्याच्याकडून तुम्हाला संपूर्ण टीम आहे बघा। या साईडला पण व्हॉलेंटियर्स आहेत, तर आपण संपूर्ण घेऊया। आणि हे समोर तुम्हाला जो बघायला भेटते आता क्राऊड नाही आहे आणि मोठे मोठे VIP लोक येतील त्यासाठी तिकडे मोठे मोठे स्टेजेस बनवलेले तुम्ही पाहू शकता। बाणगंगा महाआरती म्हणून स्टेज आहे आणि आरती होणार आहे। बाणगंगा म्हणजे तिथे गंगा मैया, जेव्हा तुम्ही ऋषिकेशला जाता, हरिद्वारला जाता किंवा वाराणसीला जाता तेव्हा तिकडे जे नदी आहे आपली गंगा मैया, तिकडे गंगा आरती होते आणि तशीच गंगा आरतीचा प्रारूप आपल्याला आज बघायला भेटणार आहे। आणि त्या साईडला शंकरमाची प्रतिमा पाहू शकता तुम्ही, इकडे डान्स कॉम्पिटिशन होतील, भजन कीर्तक होतील आणि ते भाऊ आलेला आहे आपला, हा पूर्ण इथे दिवे लावतील आणि दिवे लावल्याच्या नंतर पूर्ण तुम्हाला बघायला तिकडून सजवणार आहेत। हा इकडं मधला स्टाफ पण सजवणार आणि त्या साईडला ढोलपथक असणार आहे, समोरच्या साईडला ढोलपथक, तिथून ढोलपथकापासून सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर दिवे लावायला घेतील आणि गंगा आरती झाल्याच्या नंतर तुम्हाला दिवे जे बघायला भेटतील बघा, इकडून हा पूर्ण कोपरा दिसतोय ना, तर हा पूर्ण चारी साईडला तुम्हाला दिवे बघायला भेटणार आहेत। आणि या साईडला ज्या आपण बाणगंगा म्हणजे वाळकेश्वर म्हणतो, सो इकडे हे बघा, या इथून पाणी म्हणतात, याची पण हिस्ट्री आहे, प्रभू श्रीरामांची हिस्ट्री आहे आणि परशुरामाची हिस्ट्री आहे, ते आपण पूर्ण नंतर जाणून घेऊया। आपण थोडंसं आता त्या साईडून जाणून घेऊ का तिकडून काय व्ह्यू बघायला भेटतोय। म्हणजे या साईडला पूर्ण नियोजन करून ठेवूया, तुम्हाला बॅरेज बघायला भेटत असतील। हे बॅरेज का लावलेत ते ज्यांनी QR कोड वगैरे किंवा त्यांच्याकडे काही पासेस नसतील ना, सो त्यांच्यासाठी लावलेले आहेत, कारण की ओव्हर क्राऊड होतो आणि ओव्हर क्राऊड झाल्याच्यामुळं कोणाला तिथं नीट बघायला नाही भेटत, त्याच्यामुळं इथं व्हॉलेंटियर वगैरे आहेत। तर तुम्ही हे बघा या साईडला हे पासेस बघू शकता, हे बँड्स आहेत बघा या हँडमध्ये, बघा हे बँड्स आहेत, हे बँड्स तुम्ही पाहू शकता बाणगंगा आरतीचा।
आणि हे प्रत्येकाच्या हँडमध्ये QR कोड दाखवल्याच्या नंतर सर्वांना त्याच्यानंतर इथून सोडतात आहे. आणि तुम्ही जरी इकडं सोडल्याच्या नंतर अजून पुढे पण तुम्हाला 2 बॅरियर्स बघायला भेटतात आहे. ते 2 बॅरियर्स क्रॉस केल्याच्या नंतरच आपण जिथे बाणगंगाची आरती होणार आहे, महाआरती, तिथे जायला भेटणार आहे. सो मी ते तुम्हाला पण दाखवतो. आणि हे पूर्ण क्राऊड आहे, म्हणजे ओव्हर क्राऊड होणार आहे सर्व आज. सो हा सेकंड पॉईंट आहे जिथे चेकिंग चालू आहे. अशी 2 चेकिंग झाल्याच्या नंतर आपण इथे एंट्री करू शकता. प्रत्येकाच्या हातातला बँड्स बघतात आहे. या साईडला तुम्ही पाहू शकता. सर्वांची चेकिंग झाल्याच्या नंतर तुम्ही जाऊ शकता. आणि हा खालच्या बाजूला जायला रस्ता आहे जिथून बाणगंगाला जातो. तुम्ही त्या ब्लॉगच्या सुरुवातीलाच बघितलेला आहे. ही 3rd एंट्री आहे. या 3rd एंट्री पासून आपण आतमध्ये जाऊ शकतोय. बघा समोर बाणगंगा आरतीचा तुम्हाला भव्य दिव्य स्टेज बघायला भेटतं. आणि या पॉईंट पासून आपण असं आतमध्ये जाऊ शकतो. चेकिंग होतात, प्रत्येकाच्या हाताला बँड बघायला भेटतात. ज्यांचे व्हॉलेंटियर असतात, व्हॉलेंटियरचे ID असतात, ते सर्व चेक केल्याच्या नंतर जसं मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलेलं आहे, या साईडला आतमध्ये आल्याच्या नंतर सर्व चेकिंग होतो. आणि हे इकडे पोलीस बंदोबस्त पूर्ण बघायला भेटतंय, कारण की यावर्षी फुल नियोजन केलेलं आहे. बघा संपूर्ण हा पब्लिक सुरुवात होते SC भरण्यासाठी. आणि म्हणून हे QR कोड, कारण की जास्त जागा अवेलेबल नाही आहेत. हे बघा संपूर्ण पब्लिक भरलेला आहे. खरोखर खूप भारी होणार आहे. आणि हा 16 बघायला भेटणार आहे. अद्भुत 16 होणार आहे. थोडेसे अजून 1 तास राहिलेला आहे. 1 तासानंतर हा कार्यक्रम चालू होईल. ठीक 7 वाजता, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. तर मंडळी समोर पाहू शकता वाळकेश्वर जो बाणगंगाचा मंदिर आहे. या साईडला खूप सुंदर असं सजवलेलं आहे. आपण जाऊया दर्शनासाठी, कारण की हा पूर्णपणे सजवून घेतलेला आहे. आणि समोर आपण शिवलिंग आहे जो वाळूने बनवलेला आहे, ज्याला वाळकेश्वर म्हणतात. समोर तुम्ही नंदेश्वर महाराजला पाहू शकता. आणि या फुलांनी काय सजवलेलं आहे आज मंदिर, खूप भारी. आणि या साईडला महाराज इथे अभिषेक चालू आहे. या साईडला पाहू शकते अभिषेक चालू असतं. आणि समोर वाळकेश्वर. हे बघा दर्शन करून घेऊया. नमः पार्वती पते हर हर महादेव. सो हा संपूर्ण थोड्याच वेळात पडदा वगैरे काढल्याच्या नंतर तुम्हाला बघायला भेटेल. तोपर्यंत आपण दर्शन करून घेऊया. इथे गणपती महाराज आहेत. त्यानंतर समोर पाहू शकता देवीचं आहे. आणि खूप भारी सजवलेला हा पूर्ण मंडपगृह पाहू शकता तुम्ही. आणि याच वाळूचा म्हणजे एक स्टोरी आहे की परशुरामांना किंवा प्रभू श्रीरामांनी इथं या शिवलिंगची उत्पन्न केलेला होता. आणि खूप भारी बनवलेला आहे. लास्ट टाइम मिळालेलं दर्शन, तर जर मला प्रयत्न भेटला करायला ओपन, तर आपण ते सुद्धा बघूया. आणि चला आपण आता पुढे जाऊया. बोला हर हर महादेव. समोर तुम्ही होड्या पाहू शकता. हे होड्या आता जेव्हा गंगा आरती चालू होईल तेव्हा मध्ये जातील. आणि पब्लिकची सिटिंग चालू आहे. या साईडला लाईफगार्ड आहेत. असे एकूण 25 लाईफगार्ड, म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलाचे यांचे 25 लोकांची संपूर्ण टीम आहे. ती आपल्याला बघायला भेटते याचे ब्लू जॅकेटमध्ये. कारण की कसं आहे, या साईडला पाणी वगैरे आहे, तर जर कोणी एखादा बघणारी लोक कोणी जाणबुजून नाही एवढं, म्हणजे एखादा चुकून पण पाण्यात वगैरे पडला वगैरे, त्याच्यासाठी वाचवण्यासाठी पूर्ण सुरक्षा दल वगैरे आहे. आणि या साईडला इकडचे जे रहिवासी आहेत संपूर्ण तयारी करून आलेले आहेत, नटून ठटून आलेले आहेत. फोटोग्राफर पूर्ण टीम इकडे, ते लोक या साईडला सर्व फोटोशूट्स वगैरे चालू आहेत. संपूर्ण हे लोक जे सजून आलेले, नटून ठटून आले, इकडचे रहिवासी वाळकेश्वरला बाणगंगामध्ये राहतात. आणि खूप सुंदर, कारण की थोड्या वेळात जेव्हा दिवे लावतील ना, ते सर्व इकडचे ताई लोक आहेत दिवे लाव. आणि हे दिवे मला जे खाये बघायला भेटतात ते पूर्ण इकडचे रहिवासी लोकच दिवे लावते. बघा संपूर्ण इथं एक नटखट प्रभू श्रीरामाचा तरी तयारी करून आलेला आहे त्यांच्या घरचे. आणि खूप भारी दिसते. बघा या साईडला बाबू, त्याचं लक्ष नाहीये, त्याच्या हातामध्ये धनुष्य बाण आहे. या साईडला प्रभू श्रीरामा खरोखर खूप भारी दिसतंय. आणि या साईडला रहिवासी मंडळी बसलेले आहेत, तयारी करू. या साईडला बघायला भेटतात ते पूर्ण वाट बघतोय, आतुरता आहे. आता ढोल पथक सज्ज झालेला आहे. ढोल पथक झाल्याच्या नंतर मग पुढची तयारी.
या साईडला संदीप आहेत, यांना नंतर भेट देऊन तयारी झाली का? चालू आहे नंतर भेट घेऊयाच. आणि या साईडला बघू शकता तुम्ही संदीप भाई कोण आहेत, मी तुम्हाला मागच्या पण ब्लॉग मध्ये सांगितलेला. आणि आपण नंतर संध्याकाळी भेटू एंडिंगला. बघा या साईडला चालू आहे तयारी. हे दिवे दादा काय करणार आहे? दिव्यांचं म्हणजे काय करणार आहे आता जे आपल्याला बघायला भेटतं हे? हा आपण तुम्हाला आज माहिती आहे आज कार्तिक पौर्णिमा आहे. बरोबर. आजच्या दिवा दान करण्याचा महत्व असतो. बरोबर. त्यावेळी आपण इकडे दिवे लावले. आता महाआरती चालू होणार ना, तर आपण हा दिवे ती आरती पण करणार आणि याला पाणीला पण सोडणार. आपण पाण्यामध्ये सोडणार, पाण्यामध्ये दीपदान करणार. आणि एकूण दीपदान करण्यासाठी दिवे किती असतील? तरी पण आता 5,500 ते 6,000 दिवे आपण 5,500 ते 6,000 दिवे. आपण अगोदर जास्त लावत होते, पण यावेळी काय जागा पब्लिकला बसण्यासाठी जागा केलेली आहे. गेला बरोबर आहे. आणि हे सर्व 5,500 ते 6,000 दिवे लावायला बघायला भेटणार आहे. आणि तयारी चालू पूर्ण. आणि आता थोड्या वेळात आरती पण होईल. बंदोबस्त खूप कडक आहे, कारण की मागच्या वर्षी थोडासा गोंधळ झालेला, त्याच्यामुळे संपूर्ण पूर्वतयारी केलेली आहे इकडच्या मंडळाने. आणि हे बघा ढोल पथक सज्ज झालेला आहे. चला इथे सर्व टाळ्याने महिला मंडळ बसलेले आतुरताने वाट बघतात जे दिवे लावणार आहेत. तर या साईडला आपली छोटी मोठी गँग बसलेली आहे, विशालची फॅमिली आहे. दीदी याची पूर्वतयारी तुम्ही पहिले तर सर्वात पहिला तुम्ही सर्व सुंदर दिसतात आहे. खूप छानशी तयारी केलेली आहे सर्वांनी, एकदम नॅचरल, जास्त काय मेकअप केलेला नाहीये आणि खूप भारी दिसतात हे सर्वजण. दीदी आजची तयारी तुम्ही म्हणजे किती दिवसापासून केलेली आहे? तुम्हाला तारीख समजल्याच्या नंतर तयारी चालू आहे. आणि तुम्हाला कसं वाटतं का तुम्ही वाल्केश्वर मध्ये राहता आणि इकडे एवढा मोठा उत्सव होतो? खूप भारी वाटतं ना इकडे. आणि इकडून बाहेरून लोक येतात, सर्व बघतात. आणि तुम्ही दररोजच सर्व इथे येतं सर, मंदिरामध्ये जात असं पाया वगैरे परत असं, तर भारीच वाटतं. आणि हे किती वर्षापासून नियोजन चालू झालेलं आहे असं? 10-15 असून म्हणजे दीपदान वगैरे करणं चालू झालेलं आहे. आणि हे जे मागच्या काही 3-4 वर्षापासून जोरात खूप होतोय ना. बरोबर. आणि खूप छानशी माहिती दिलेली आहे. अजून आपण बरेचसे मंडळी लोकांना भेटतोय. हे बघा जागा कमी पडणार आहे, कारण की इकडं क्राऊड खूप येतो, संपूर्ण मुंबईमधून पब्लिक येते. हे बघा खूप 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 भारी वाटतंय. इथे छोटासा बाळ आहे ज्याला प्रभू श्रीराम बनवलेला आहे. बरोबर ना? बाल प्रभू श्रीराम बनवलेला आहे. आणि त्याचं लक्ष नाही व्हिडिओमध्ये. नाही लक्ष. जय श्रीराम. लक्ष नाही लक्ष ढोलचे इथे. आणि काय तुम्ही सर्वांनी खूप सुंदर अशी तयारी केलेली आहे, खूप छान दिसतात आहे. कसं वाटतंय आजचं नियोजन तुम्हाला? आज जो गंगा आरती होणार आहे त्याच्याबद्दल काय बोलाल? आज कसं वाटतंय तुम्हाला? आम्हाला खूप छान वाटतंय. ह्या दिवसासाठी आम्ही वाट बघत असतं, पूर्ण वर्षभर वाट बघत असतं. आणि त्याच्यानंतर हे डेट समजल्यानंतर पूर्वतयारी काय असते का? काय तयारी करायची, काय साड्या मॅचिंग वगैरे करायचं? साड्या, ऑर्नामेंट्स, या मुलाचं हे बाळाचं सगळं ऑर्नामेंट्स, सगळं राम भगवान बनवण्याची तयारी करायची असते आम्हाला. बरोबर. ते खूप उत्सुकतेने आम्ही करतो आणि खूप उत्साहाने करतो. बरोबर. आणि कार्तिक महिना चालू आहे, त्याच्यानंतर आता दीपदान पण तुम्ही लोक करणार. जसं मागच्या वर्षी पण इकडचे जे सर्व रहिवाशीच आहेत ना, तुम्ही इकडचे सर्व रहिवासी, खूप भारी वाटतं इकडं. आणि खरोखर इकडचा जो आता तुम्हाला जेव्हा गंगा आरती चालू होईल तर तुम्हाला बनारसला जायची गरज नाहीये, अयोध्याला जायची गरज नाहीये. तुम्हाला आपल्या बाणगंगाच म्हणजे वाल्केश्वरला हे सर्व बघायला भेटणार आहे. बोला हर 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 हर. प्रभू श्रीरामचंद्र की, प्रभू श्रीरामचंद्र की जय. बँड पथक झालेला आहे चालू. आणि संपूर्ण लोक बघू शकता. काय बोलू, मला काय समजत नाहीये,
कारण की फक्त बघण्यासारखा माहोल आहे, ते अनुभवण्यासारखा माहोल आहे. जास्त काही नॉलेज सांगू नाही शकत आपण. खरोखर खूप भारी वाटतं. इकडे पाहू शकता तुम्ही. आपल्याला घाट बनवून ठेवलेला आहे, जे आपल्याला गंगा आरती बघायला भेटणार आहे आणि खूप भारी वाटेल जेव्हा गंगा आरती चालू होईल. किती सुपर वाटेल पाहू शकता तुम्ही. आणि ढोल तासा आरंभ, आराध्य ढोल तासा पथक आहे नाव. एक वर्षभर भाई काय बोलशील आजच्या नियोजन बद्दल आणि या ढोल पथक बद्दल? आणि तीच सकारात्मक ऊर्जा घेऊन चला मस्त वाजवते. ताई तुझं नाव काय? विनंती विजय यादव. आणि ढोल वाजवतेचं कसं वाटतं तुला? वाजवताना खूप छान वाटतं. आतली जी फिलिंग असते ना, जी वादकाची फिलिंग ती बाहेर येते. जे असं मराठी कोळीचं रक्त आहे ना, त्याच्यातून जे वाजवली ना मी, ते भन्नाट असतं एकदम. आणि ढोल वाजवतो तुम्ही, परंपरा जपता. हे पथक किती वर्षापासून आहे तुमचं? आता हे पथकाला 10 वर्ष पूर्ण झाले, तर हे आमचं 11वं वर्ष आणि आहे. किती जणांचा क्रू मेंबर किती जण आहे त्याच्यामध्ये? 150 to 200 आहे त्याच्यामध्ये. म्हणजे 150 ते 200 लोक आहेत. आणि इथे तुम्ही 4 वर्ष झाले वाजवताय ना? 2022 पासून आम्ही वाजवतो. वाजवता खूप छान वाजवता. सर्व टाळे वगैरे लावा लावा. सर्व मंडळी दिवे लावतात आहे आणि दिवे लावणारी पब्लिक कमी आहेत, पण इथं कंटेंट क्रिएटर्स खूप आलेले आहेत, जे इंस्टाग्राम, यूट्यूब ज्यांचे स्वतःचे पेजेस आहेत. बघा कसे बिलाकलेले आहेत नुसता व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठी. आज आहे कार्तिक पौर्णिमा. हे बघा या साईडला रहिवासी मंडळी संपूर्ण बसलेली आहे, दीपदान करत आहेत. याला आपले सनातन धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे या गोष्टीला. हा उत्ता आणि इकडचा जो वातावरण आहे ना, आपण वाट बघत होतो, दुपारपासून आलेलो होतो. तुम्ही पाहू शकता संपूर्ण जेवढं पण हा घाट बनवलेला आहे वाळकेश्वरचा, तुम्हाला फक्त आणि फक्त दिवे बघायला भेटतात. हे बघा इथे संपूर्ण 4ही ठिकाणीतून, म्हणजे जेवढं पण घाट परिसर आहे, जिथे जिथे पब्लिक बसलेली आहे, दीप प्रज्वलित होते, दीपदान करतात आहे. आणि खूप भारी वाटतंय, कारण की इकडे मला असं वाटतं बोलणं कमी आहे, पण इकडचं जे माहोल आहे बघणं, सर्व अनुभवणं खूप मोठी गोष्ट आहे. वर्षानुवर्ष येत असतो आणि खूप भारी आहे. आणि अजून जो मेन ज्याच्यासाठी आपण थांबलो आहोत, दीप प्रज्वलित करते, दीपदान पण करते, पण त्याच्यानंतर जेव्हा महागंगा आरती होईल, गंगामाईची आरती होईल, जी तुम्हाला सराउंडिंग साऊंडमध्ये बघायला भेटणार आहे. आणि तुम्ही जेव्हा ऋषिकेशला जाता किंवा हरिद्वारला जाता, बनारसला जाता, तुम्हाला तिथे गंगा आरती कशी होते ती सर्व बघायला भेटणार. तसंच सेम इथे आयोजकांनी, ऑर्गनायझरनी करून ठेवलेलं आहे, जो आता थोड्या वेळ आपल्याला बघायला भेटतं. खूप भारी वाटतंय हे सर्व बघायला आणि फील करायला. दिवे बघा किती भारी दिसतात. बघा इकडे दिवे वगैरे आहेत, मध्ये होडी आहे, त्या होडी पण मध्ये थोड्या वेळात नंतर मध्ये घेऊन जातील, त्या होडीतून पण व्हिडिओ शूट. आणि आता संपूर्ण लोक इकडे दीपदान होते, तर फोटोशूट, व्हिडिओ शूट हे सर्व करतात. लाईफ गार्ड आहे तिथं, कारण की थोडीशी एक मनात भीती आहे की जर महिला जे पण आहेत, ताई लोक आहेत, जर एखाद्या पाण्यात पडल्या तर वाचवण्यासाठी ते लाईफ गार्ड सुद्धा आहेत. तर मंडळी आता थोडक्यात वेळात, जसं आपण सुरुवातीला दाखवला, थोड्याच वेळेला दिवे पेटवणार आहेत आणि संपूर्ण महिला मंडळ बसलेली आहे. ही दिवे पेटवल्याच्या नंतर पाण्यामध्ये दीपदान करतील आणि खरोखर खूप भारी वाटतंय. हा जो फील आहे ना, आज समोरून अनुभवायला खूप भारी वाटते. बघा पाहू शकता किती भारी वाटतंय. आणि पूर्ण आता दिवे फक्त हल्ले जेव्हा पेटवतील आणि पेटवल्याच्या नंतर पाण्यात सोडतील. तयारी झालेली आहे, आरती चालू आहे, पाहू शकता तुम्ही.
भाविकांचं सर्व सन्मानित व्यासपीठ इथे जमलेलं आरती होते। कारण की तुम्हाला माहिती आहे, जेव्हा पण आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये सर्वात पहिले आपले श्री गणेशाचं वंदन करून त्यांचा नमन करून सुरुवात करतो। आता गंगा आरतीचे पहिला गणपती बाप्पाची आरती होते, तुम्ही पाहू शकता। आणि माहोल ना खरोखर खूप भारी आहे, इकडं एवढा भारी वाटतंय ना, पाहू शकता, खरोखर खूप भारी वाटते बघा या साईडला बघा।
आरती बघण्यासाठी. एकदम सकल परस्मै नारायणाय वंदे हरो एकदम. मंडळी बरंच आपण शूट्स बघितले आणि खूप एन्जॉयमेंट केले, कारण की जास्त काय बोलता आलेला नाहीये. जेवढं काय होतं, गंगा आरती झाली, त्याच्यानंतर श्री गणेशांची आरती झाली आणि दीप प्रज्वलित केला, दीपदान केला, खूप मजा आली. आणि काही ताई लोक आहेत, आपण त्यांना विचारूया. नमस्कार, कसं वाटलं तुला आजचा इकडचा हा कार्यक्रम? खूप सुंदर, दरवर्षीप्रमाणे. आणि हे माझं 14 वर्ष आहे, मी इकडे येते. 4थं वर्ष आहे? हां, 14 वर्ष आहे. तर प्रत्येक वर्षी, पहिल्या वर्षी जेव्हा मी आली होती तेव्हा खूपच कमी क्राऊड होता इकडे, आणि आता त्या क्राऊडपेक्षा आत्ताचा जो क्राऊड आहे तो खूप जास्त आहे. खूप वेगळा आहे. खूप लोक वेट पण करत होते. आणि हे जे आहे हे आपल्या मुंबईमध्ये फक्त इकडेच बघायला भेटतं, आणि खूपच सुंदर एक्सपिरियन्स आहे हा माझा. आणि 1 वर्ष आल्यानंतर मी कधीच नेक्स्ट इयर चुकवता मला म्हणजे आलंच नाही, म्हणजे मी चुकवलंच नाही. बरोबर, कारण की इकडे आल्याच्या नंतर ना फील वेगळा आहे, वेगळीच वाईब आहे आणि खूप सुंदर वाईब आहे. तर डान्स म्हणा किंवा ते जे काही चालू असतं ते खूप सुंदर असतं, खूप भारी वाटतं. आणि खरोखर बघायला पण एवढं वाटतं ना, कारण की काय होतं माहिती का, आपण मुंबईकर आहोत, आपल्याला एवढं वेळ नसतं कामधंद्याने, म्हणून आपण बनारसला नाही जाऊ शकत, अयोध्याला नाही जाऊ शकत, हरिद्वारला नाही जाऊ शकत. म्हणून ती गंगा आरती इकडची फील करण्यासाठी इतर वेळा काय नाही होईल, पण ते त्रिपुरा अमावस्याला म्हणजे कार्तिक अमावस्याला आपण सर्व जी लोक येतात. हा पण माझा पण इथे हा 3रा वर्ष आहे, मी पण दरवर्षी येतो. जेव्हा पहिला वर्ष आला तेव्हा पाऊस पडलेला त्या वर्षी होतीस का तू? 2023ला, म्हणजे हा तुझा 2रा वर्ष होता. कसं वाटलेल तुला? खूप पाऊस होता तरी सुद्धा आम्ही इथे थांबलो होतो. नाही, स्टील सर्व लोक होती, कोणच गेलेलं नव्हता. आणि खूप एन्जॉय केलं. आणि तुला कसं वाटलं? छान एक्सपिरियन्स होता. खूप भारी वाटलं ना? मस्त तिने खायला आणलं, ती लपवलं याच्या मागे, सांगत नाहीये, पण खूप भारी वाटला. चला, जय श्रीराम. जय श्रीराम. आणि खूप 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 भारी वाटलं. काय भाई, फोटोग्राफी व्हिडिओग्राफी वरून कसं वाटलं? 4 वर्ष झाली तुला येतोय का तू? खूप जेव्हापासून येतो, जेव्हा इकडे कोणीच येत नव्हतं. हा, स्टील आम्ही पण जेव्हा आलेलो ना तेव्हा कोण एवढं पब्लिक नव्हती, पण लास्ट इयर पासून खूप क्राऊड वाढलाय. पाण्यामध्ये इकडे उभं राहून जवळ जाऊन व्हिडिओ काढायचो, पण आता जरा जास्त ओव्हर कर आणि मग व्हिडिओ काढायला. खूप भारी. आणि इथं भाऊ पण आलेला आहे, तो सुद्धा होता, त्याचा पण एक ब्लॉग चॅनल आहे, त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. आणि ज्यानी ब्लॉग्स नसेल बघितल्या जाऊन परत बघा, त्याच्या चॅनलला जाऊन बघा आणि इन्स्टाला जाऊन स्टोऱ्या बघा, कारण की खूप भारी असतं. आणि पुढच्या वर्षी 24 नोव्हेंबरला हाच फंक्शन असणार आहे. सो तुम्ही लोक जर मिस करत असाल किंवा तुम्हाला माहिती नसेल तर मी आत्ताच तुम्हाला सांगतो, 24 नोव्हेंबरला कार्तिक अमावस्या म्हणजे त्रिपुरा अमावस्या आहे. सो 2026चं 24 नोव्हेंबर लक्षात ठेवा, तुम्हाला यायला भेटत. चला, जय श्रीराम, हर हर महादेव.